मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आम्ही काय झाडं लावली आहेत वेगवेगळ्या प्रकारची, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर हा हर्ष आहे, तो आता हर्ष पूर्णपणे दमला आहे, बघू शकता. हा इकडे कार्तिक आहे. झाडांना त्यांनी माती टाकली आहे, झाडांना माती टाकली, त्याचबरोबर त्यांनी भरसुद्धा टाकलेली आहे. तर तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारची झाडं दाखवतो. आणि आम्ही अशीच आत्ता थोडंसं काम करत होतो बागेत, तर तुम्हाला मी झाडं दाखवतो. हे मित्रांनो आवळ्याचं झाड आहे, बघू शकता. फार मोठं उंच गेलं आहे. त्याला एक की अजून जवळजवळ 7-8 वर्ष झाली, पण काय आवळा लागायचा काही नाव घेत नाही आहे. आणि हा टी व्ही आहे मित्रांनो, इलेक्ट्रिक टी व्ही. तर ही माकडं येतात, तर माकडांसाठी हा टी व्ही लावलेला आहे. पण त्या माकडांनी तोडून टाकला आहे, बघू शकता. या अशा प्रकारे सॅमसंगचा टी व्ही होता, तो माकडांनी पूर्णपणे तोडून लावला. त्यांना माकडांना टी व्ही बघण्यासाठी लावलेला होता. आणि हा मित्रांनो काळ्या मिरीचा वेल आहे. हा बघा, हा पूर्ण झाडावर चढतो आहे. हे सीताफळ आहे. हे जे झाड आहे हे सीताफळाचं एकदम जवळजवळ झाडं लावली गेलेली आहेत, असं प्रॉब्लेम झाला आहे. हे कढीपत्त्याचं झाड आहे. आणि हे तुती, आपण जे तुती बाजारात विकायला येतात ना, तुती, तर बघू शकता हे असं तुतीचं झाड आहे. आणि त्याच्या खालचं जे झाड आहे ना मित्रांनो, हे बघा, हा पेरू आहे. त्याचबरोबर हा इकडे लिंबू आहे, हे लिंबूचं झाड आहे. हे कमरक कलमचं झाड आहे. ह्याचं कमरक कलमचं नाव आहे. हे बघू शकता वरपर्यंत असं मोठं झालं आहे आणि त्याला आता बारीक बारीक फळं येत आहेत. हे बघा, तुम्हाला फळ दाखवतो. हे बघा, हे अशी फळं येतात त्याला. हे लिंबू आहे. त्याचबरोबर हे मित्रांनो चिक्कूचं झाड आहे, त्याला चिक्कू पण लागले. दाखव, हा हर्ष आहे, तर तुम्हाला हर्ष चिक्कू लागलेलं दाखवतो. भर उन्हात आम्ही शूटिंग करतो आहे. आता साधारणपणे 1:30 वाजले आहेत मित्रांनो, बघू शकता. हा हर्ष आहे, हा चिक्कू दाखवताना. आणि हा इकडे कार्तिक आहे, हा उन्हात आला आहे. तर कार्तिक, तुला कसं वाटते गावाला आल्यावर? तुला कसं वाटते झाडांना? आता त्यांनी बरीचशी भर घातली, माती घातली. तुला कसं वाटतं हर्ष गावाला? आता त्यांनी बरंचसं काम, हिरवे हिरवे झाड आहे, कोकणची आठवण येते. आणि हा चाफा आहे मित्रांनो, बघू शकता. एकदम जवळजवळ झाड. हा पेरू आहे, हे बघा, हे पेरूचं झाड आहे. त्याचबरोबर हे शेरी म्हणतो आपण ना, जे बाजारात शेरी विकायला येतात, ते हे शेरीचं झाड आहे. फार जवळजवळ झाडं असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे परत एक दुसरं चिक्कूचं झाड आहे मित्रांनो, त्याला पण आता बारीक बारीक चिक्कू यायला सुरुवात झाली आहे बघा. त्याचबरोबर हे पपनस म्हणतो ना आपण, ते हे पपनसचं झाड आहे, बघू शकता. या आता त्याला आता हर्षनी आणि कार्तिकने तिकडे वर दाखवतो तुम्हाला. तर हे पपनसचं झाड आहे. हे जामचं झाड आहे, गुलाबी जाम म्हणतो ना आपण, ते गुलाबी जामचं झाड आहे. आणि हा एक पेरू आहे मित्रांनो दुसरा, हा मोठा पेरू म्हणतो आपण त्याला, तो हा मोठा पेरू आहे. आणि हा पण मला वाटतं गुलाबजाममधला हा दुसरा प्रकार आहे, बघू जा, चिठ्ठी पण लावले त्याला गुलाबजाम म्हणून. पण हा दुसरा वेगळा प्रकार आहे मित्रांनो, याची पानं वेगळी आहेत आणि त्याची पानं वेगळी आहेत. हे हा एक गुलाबजामचा प्रकार आहे झाडाचा, हा एक आणि हा एक. तर बघू शकता, हे पपनसचं झाड दाखवलं तुम्हाला. त्याचबरोबर हे लिचीचं झाड आहे मित्रांनो, हे बघा, हे लिचीचं झाड आहे. तर कोकणात आपल्या साधारणपणे बरीचशी झाडं होतात, तर तुम्ही बघू शकता हे लिचीचं झाड पण आहे. हे ॲवाकडो, हे ॲवाकडो परदेशातलं झाड आहे, अमेरिकेतलं झाड आहे, बघू शकता. त्याला ॲवाकडोची चिठ्ठी पण आपण लावली आहे मित्रांनो, हे बघा. ऊन आहे बऱ्याच प्रमाणे, तुम्हाला थोडंसं दिसण्यासाठी थोडंसं कसरत करायला लागते. हे बघा, हे ॲवाकडोचं झाड आहे. त्याचबरोबर हे कॉफी, आपण जो घरात जो कॉफी पितो ना, ते हे कॉफीचं झाड आहे, हे बघा. याला फळं यायची, बरीचशी इथं फळं लागली होती, तर आम्ही आता काढली आहेत त्याची फळं. आणि हे कॉफी, आपण चहा पितो ते कॉफी. हे गोधडी लिंबू मित्रांनो, हे गोधडी लिंबूचं झाड आहे, बघू शकता. हे गोधडी लिंबूचं हे अशा प्रकारे वाढलं आहे. त्याचबरोबर हा इथे एक दुसरा का आमच्याकडे आवळा आहे, हा पण आता बऱ्याच ठिकाणी वाढीला लागला आहे, बघू शकता. तर हे खिरणी, आपण एक खिरणी म्हणतो ना, ते एक खिरणीचं झाड आहे. हे पण असं वर वाढत चाललं आहे, बघू शकता. हे खिरणीचं आहे. हे रामफळचं झाड आहे मित्रांनो, बघू शकता. हे एक रामफळचं झाड आहे. तर हर्ष तुम्हाला दाखवतो आहे झाडं. हर्ष दाखव कुठली कुठली झाडं आहेत. त्याच्याबरोबर हा एक जामचा प्रकार आहे मित्रांनो, हा त्याला पण आता नाव माहीत नाही आहे, तो पण खुश आणि आनंदी आहे, बघू शकता. हे पण जाममधलाच प्रकार आहे. हा एक दुसरा वेगळा जाम आहे, बरेचसे वेगळे. तर हे हनुमान फळचं झाड आहे, तो बघा हर्ष दाखवतो आहे. हे हनुमानचं फळ झाड आहे, जे पंढरपूरला वगैरे फळं मिळतात, ते हनुमान. ना आता नाही, आधी पहिले ही दाखवू. हे हनुमान फळ आहे,
हे तमालपत्ता आपण जो मसाल्यामध्ये वापरतो ना, तो मित्रांनो तमालपत्त्याचं झाड आहे. बघू शकता हे असं वरपर्यंत वाढलं आहे. आणि ही दगडं आहेत ना मित्रांनो, ही सगळी कौलं त्या झाडांना आळी केलेली होती. तर आता आम्ही लेंड्यांचं खत टाकलं ना मित्रा, लेंड्यांचं खत टाकलं. त्याचबरोबर लेंड्या आणून त्यांनी बारीक केल्या दांड्याने. तर दांडा पण आहे तिकडे, तुम्हाला दाखवेन. आणि ही माती घमेलानी वाहिली आहे. हा कार्तिक आहे, दमला आहे तो आता, बघू शकता. या अशा प्रत्येक झाडांच्या मुदात थोडी थोडी का होईना त्यांनी लेंडी खत टाकलं आहे आणि माती. तर आम्ही तिघांनी मिळून आजचा जो काय आमचा कार्यक्रम होता ठरलेला, तो लेंडी खत आणि माती आणि सगळी बागेतली दगडं बाहेर काढायचा आमचा कार्यक्रम होता, तो आम्ही केला आहे. तर तुम्हाला दगडं दाखवतो. हे बघा, हे कार्तिक आणि हर्षनी या मिळून दोघांनी दगडं बाहेर काढली आहेत या अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे येतं झाडाचं. तुम्हाला परत दुसरं एक कढीपत्त्याचं झाड दाखवतो. एक कढीपत्ता आहे. आणि हा आपला जो नेहमी घरगुती लिंबू वापरतो ना, कागदी लिंबू आपण म्हणू, ते हे कागदी लिंबूचं झाड आहे. हे परत एक रामफळचं झाड आहे आपल्याकडे, बघू शकता या अशा प्रकारे. आणि हे सागाचं झाड आहे, सागवान. आणि हा जो आपल्या बाजारात जे कापे फणस येतात ना, त्या फणसाचं काप्या फणसाचं झाड आहे, बघू शकता. हे एक काप्या फणस. हे बोराचं झाड आहे मित्रांनो, हे बघा, हे बघू शकता बोर आहे. आणि हे त्रिफळ, हे त्रिफळच आहे. हा दुसरा एक मित्रांनो फणस आहे आपल्याकडे, बघू शकता. हा दुसरा एक फणस आहे. त्याबरोबर हे सगळे सागवान आहेत. त्याचबरोबर हे इथे मोरला कोकम म्हणतो ना आपण, तो हा एक मोरला कोकमचा प्रकार आहे, बघू शकता. या अशा प्रकारे वाढले. आणि हे इकडे आहे ना मित्रांनो, एक तुती आहे या साईडला. त्याचबरोबर मित्रांनो हे इथं जांभूळ आम्ही लावलं आहे. हे जांभूळ पण मस्त छान प्रकारे असं वाढलं आहे, बघू शकता. आणि हे ताडीचं झाड आहे, ज्याला आपण चिंदी म्हणतो. ते हे चिंधीचं झाड आहे. याच्यापासून ताडी बिडी बनली जाते मित्रांनो, किंवा ताडीसाठी उपयोग केला जातो. चिंधीचं झाड आहे मित्रांनो, हे बघू शकता. आणि हे सोनचाफ्याचं झाड आहे. हे बघा, हे जे पिवळा सोनचाफा असतो ना, ते हे सोनचाफ्याचं झाड आहे, बघू शकता. या अशा प्रकारे सोनचाफा वाढला आहे. त्याचबरोबर हा इकडे कोकम आहे, छोटं झाड आहे, वाढायला थोडंसं तकलीफ होते त्याला, पण वाढतं आहे हळूहळू. हे लवंग आहे, हे लवंगचं पण मित्रांनो झाड बघू शकता. हा जायफळ आहे. हे जायफळ थोडंसं मरत वाढतं आहे ते, पण ते ठीक आहे. आपण त्याच्यावरती आता त्याला टाकले बरेचसे. करवंदाचं पण झाड दाखवणार आहे तुम्हाला. आणि हे कुठलं हर्ष, ह्याचं नाव काय आपण ह्याला काय म्हणू, नाही ते आपण ठीक आहे, त्याचं आपण आंबट गोड आमटोळी असं त्याचं झाड असतं, आमटोळी म्हणतात त्याला, ठीक आहे. ते आता बघू. तर हा एक फणस आहे. करवंदाचं पण झाड लावलं आहे आपण, हे बघा, हे बघू शकता. हा हर्ष आहे, करवंदाचं झाड दाखवतो आहे. त्याचबरोबर हे इथे आपण जे बाहेर परदेशातून ज्या चिंचा येतात ना, त्या चिंचेच्या बियापासून आपण रोपं तयार केली होती. आणि साधारणपणे आता ह्याला 2.5 वर्ष पूर्ण झालेत. तर बघू शकता, जे बाजारात गोड चिंच येते ना, त्या गोड चिंचेच्या झाडापासून मित्रांनो हा रोप तयार केले होते. तर बघू शकता हे अशा प्रकारे गोड चिंचेचं झाड केवढं मोठं झालं बघू शकता. आणि गोड चिंच बाजारात येते, आंबट नाही मित्रांनो. तर हे गोड चिंचेचं झाड झालं दाखवतो. त्याचबरोबर हा इकडे एक रामफळचं झाड आहे असं, सॉरी, हे दाखवतो तुम्हाला पूर्ण जेवढं दगड दाखवलं. म्हणजे अशी जवळजवळ झाडं लावली गेली आहेत मित्रांनो. अजून इथे आपण असे काही खड्डे मारलेत आणि त्याच्यामध्ये आता शेणखत, लेंड्यांचं खत वगैरे टाकलं आहे. हे बघा, दिसतंय तुम्हाला या अशा प्रकारे. हे बघा, हा एक आहे. या असे बरेचसे अजून खड्डे मारलेत. तिथं आपल्याला आता पावसाळ्यापूर्वी बरीचशी झाडं लावायची आहेत अजून. हे जिथं खड्डे बिड्डे मारून झालेत बघू शकता तुम्ही. या अशा प्रकारे आपली बाग आहे. छोटीच जवळजवळ झाडे लावले आहेत मित्रांनो. कारण पाणी घालायला आमच्याकडे पुरेसा स्टाफ नाही आहे. त्याचबरोबर लांबचा प्रवास असल्यामुळे आम्ही एकदम जवळजवळ झाडं लावून टाकली आहेत. जी जगतील ती जगतील, आपण जेवढी काळजी घेता येईल तेवढी नक्कीच घेतो आहे. पण या अशा प्रकारे सगळी खड्डे लावलेत आता बघू शकता. हे खड्डे मारले आणि इकडे अशी मोठी झाडं झाली आहेत, जगलेत, चांगली व्यवस्थित होत आहेत. हो, ते बघा जाम आले. तुम्हाला जाम बघितलेच नाही मी मित्रांनो. हा एक जामचा मला वाटतं पांढरा प्रकार आहे वाटतं. तर तुम्हाला दिसतोय का बघूया. त्याला वरती टोकाला ना 2 जाम लागलेत मित्रांनो. तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय बघूया आपण. हे बघा, दिसले का, हे बघा, हे याला जाम लागलेत. आता पांढरा जाम आहे असा वाटतोय बहुतेक, बघू शकता. हे बघा, हे पांढरा जाम आहे. तर अजून लहान आहे मित्रांनो, तयार व्हायचे ते अजून बरेचसे मोठे होतील. बघितलं हे पाडायचा प्रयत्न करतो, पण त्याला मी दम दिले की काढू नको, हलवू नको, पडतील मित्रा, ते अजून कोवळे आहेत, लहान आहेत. तर बघू शकता त्याला वरती जाम पण लागलेत. आणि तुम्हाला दुसरं एक झाड दाखवतो. त्याचबरोबर हे इकडे एक जामचं झाड आहे मोठं.
त्याला आता मे महिन्यात भरपूर फळं आली होती. हा पांढरा बुटका जाम म्हणतो आपण ना, तो हा पांढरा बुटका जाम आहे मित्रांनो. तर हे असं निसर्गाचं आहे बघू शकता. तर हा इकडे पण आता दमलं आहे, आता हा जेवायला जायच्या तयारीत आहेत सगळे. तर कुठे ते घोरपटचं पिल्लू आहे. थांबा थांबा थांबा, बघू शकता ती घोरपट पण कशी चालली आहे बघा, आरामात डुलत डुलत. तर दिसणार नाही, आपल्या घराजवळच आहे बघू शकता. दिसतंय का बघा तुम्ही, पळाली ती. हे अशी घोरपट आहे इकडे बघू शकता. आणि हे असं क्लायमेट आहे सगळं, हे असं वातावरण आहे मित्रांनो बघू शकता. हा बघा तो तिकडे हर्ष आहे आणि हे असं सगळं वातावरणचं आहे, क्लायमेट आहे बघू शकता. हा आपला गोठा आहे, इथं सगळं सामुग्री ठेवली जाते. या गोठ्यामध्ये आतमध्ये सगळी सामुग्री, कारण कोणी काही कुठली वस्तू चोरून नेऊ नये म्हणून त्याला भलं मोठं लॉकसुद्धा लावलं आहे मित्रांनो बघू शकता. हे मोठ्याच्या मोठं लॉक आहे वरती. आणि म्हणजे असं सगळं आपल्या झाडांचा परिसर आहे बघू शकता. एकदम जवळजवळ प्रमाणात लावली गेले असतं, कारण असतं थोडासा प्रॉब्लेम, पण ठीक आहे. बघू आपण जेवढं आम्हाला झाडं लावता येईल जेवढी आम्ही झाडं लावतो आहे, जेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे तेवढा मी नक्कीच करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. जेवढे झाडे लावा झाडे जगवा हा आमचा उपक्रम चालू आहे. पण वेगवेगळ्या प्रकारची बरीचशी जवळजवळ मी आत्ता साधारणपणे इथं आमच्या एरियात नाही म्हटलं तरी 45 झाडं मी वेगवेगळ्या प्रकारची लावली आहेत. अजून खालच्या पट्ट्यात पण आहे, पण तो दाखवल्यानंतर मी नंतरच्या ब्लॉकला दाखवेन. पण मी जेवढी झाडं लावली आहेत तेवढी मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. 45 झाडं मी आता वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या फळांची झाडं लावली आहेत मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. थँक्यू.